हे ऍक्च्युली सर्व वार्डचं एकत्रित घ्यायचं किंवा प्रत्येक वार्डचं सेपरेटली घ्यायचं, हा निर्णय आम्ही महापालिका आयुक्तांवर सोडलेला आहे. महापालिका आयुक्तांनी राजकीय पक्ष उमेदवार यांच्याशी चर्चा करून आणि तसेच पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून आणि किती वेळ लागेल याचं एस्टिमेशन केलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही पद्धत जर वापरली तरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निकाल समोर येईल. दुबार मतदारांचे ऍफिडेव्हिट घेतले जातील अशी माहिती पहिल्यांदा समोर आली की कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारचे दुबार मतदारांकडून ऍफिडेव्हिट घेतल्याचं दिसून येतोय. मी स्वतः मुंबईमधले 10 पोलिंग स्टेशन बघितले. 10च्या 10 पोलिंग स्टेशन मध्ये दुबार मतदारांकडून ऍफिडेव्हिट घेतलेले आहेत. मी स्वतः बघितलेले आहेत. काही आकडेवारी देऊ शकता की आतापर्यंत एवढ्या वेळा दुबार मतदारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलेले? त्याला वेळ लागेल आम्हाला कंपाईल करायला, पण मतदान संपल्यापर्यंत आम्ही ती आकडेवारी उपलब्ध करू देऊ. आचारसंहिता भंग होण्याच्या क्रमात दुबार मतदारांनी पुन्हा मतदान केलं. आचारसंहिता भंगाच्या संदर्भात काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या. तिथे आम्ही संबंधित स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि आमच्या व्हिडिओ टीम पाठवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कार्यवाही आम्ही करतोय. त्यांच्यावर पण आम्ही कार्यवाही करू. मगाशी तुम्ही पण तो प्रश्न विचारला. आणि सर्वच गोष्टीमध्ये निवडणूक आयोगावर दोष देणं चुकीचं आहे. यांची पण मतदारांची पण जबाबदारी असते, उमेदवारांची पण जबाबदारी असते, राजकीय पक्षांची पण जबाबदारी असते. मी मतदारांना आवाहन करतोय की लावलेली शाही कुठल्या प्रकारे त्यांनी काढू नये. त्यांनी शाही काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू. आणि मतदारांनी आल्यानंतर मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर जे फॅसिलिटेशन सेंटर आहे, जे BLO मार्फत BLO बसलेले आहेत, फॅसिलिटेशन सेंटर मध्ये जाऊन त्यांनी त्यांचा क्रमांक शोधावा आणि नंतर मतदान कक्षामध्ये जाऊन त्यांनी आपलं मतदान करावं. बोगस वोटिंग झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या समोर हे सगळं सांगितलेलं आहे. किती बोगस वोटिंगच्या तक्रारी आल्या त्या संदर्भात पुढे काय करणार? माझ्यापर्यंत फक्त एक तक्रार आली आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्याच्यावर कार्यवाही केलेली आहे. मतदार याद्या अद्ययावत केलेल्या असताना सुद्धा अनेकांनी चेक केलं होतं, त्यावेळेस त्या मतदार याद्यामध्ये नाव होतं, परंतु आज जेव्हा नाही, हे बघा, ऍक्च्युली मतदार यादी जी आहे, मतदार यादी, विधानसभेची मतदार यादी आम्ही स्प्लिट करतो. ती वार्ड वाईज स्प्लिट करतो, नंतर पोलिंग स्टेशन वाईज. ऍक्च्युली अनेक लोक विधानसभेची मतदार यादीत अनुक्रमांक घेऊन गेले. विधानसभेची मतदार यादी इथे तो मतदान केंद्र त्यांचं होणारच नाही. मतदान केंद्र चेंज होणार, कारण की आपण ही स्प्लिट केलेली आहे, प्रभाग वाईज स्प्लिट केली आहे, त्यांना पोलिंग स्टेशन वाईज स्प्लिट केलेली आहे. त्याच्यामुळे तो मतदान केंद्र राहणारच नाही. यासाठी मताधिकार ऍप दिलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर आमचं पोर्टल आहे आणि याच्यावर जाऊन इन ऍडव्हान्स जाऊन मतदारांनी शोधायला पाहिजे होतं. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटर आहे, तिथे BLO बसलेले आहेत, त्यांच्याकडून पण त्यांना त्यांचा अनुक्रमांक शोधता येतो. मतदारांची पण जबाबदारी आहे. स्वतः मंत्री गणेश नाईक यांना 4 तास लागले. गणेश नाईक साहेबांची ऍक्च्युली त्यांनी वोटिंग केलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं. त्यांचं ऍक्च्युली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या, पण वोटिंग स्लिप मधलं त्यांनी त्यांचं मतदान केंद्र बघितले नाही, चुकीच्या मतदान केंद्रावर गेले. ही आमची चुकी नाही. चुकीच्या मतदान केंद्रावर गेल्यावर ते होणारच आहे ना. अनेक ठिकाणी स्वतः वेगवेगळी लोक सुद्धा टाकतात शाहीच्या संदर्भात. कशामुळे एवढे आता आपल्याकडे खुलासा आला बाबाची शाही कोणी जाऊन परत जाऊ नये असं म्हटलं जातं, पण जर हे बोगस होऊ नये यासाठी कोणते प्रिकॉशन घ्यायला सांगितलं? बोगस होऊ नये म्हणून प्रिकॉशन आहेच आणि त्या रेग्युलर आहेत. आता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये आहेत. मतदान प्रतिनिधी त्या प्रभागामधले राहणारेच आहेत, ते कुठल्या दुसरीकडे राहणारे नाहीत. आणि असा बोगस वोटर जर आला तर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे ताबडतोब. आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरला अधिकार आहे आणि तो बोगस आणि तोताया मतदार जर आढळला तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. मुंबईत दुबार मतदानाची शक्यता तुम्हाला जास्त वाटते का शाही घुसल्यामुळे? कारण बरेच रहिवासी आणि ते उपनगरामध्ये स्थलांतरित झालेले आहेत, त्यांचं शहरात. मला ऍक्च्युली वाटत नाही, कारण की प्रत्येक मतदान केंद्रामध्ये हे दुबार मतदार आहे त्याची संख्या 4 ते 5 आहे. 4 ते 5 किंवा जास्तीत मॅक्झिमम 8 पर्यंत आहे. म्हणजे टोटल 900,000 पर्यंत मतदार जर असेल तर 8 ते 9 मतदार फक्त हे दुबार आहेत. त्याच्यामुळे 10 ते 12 सेकंड लागतो. 10 ते 12 सेकंड जाणार नाही. कोरस कंपनीचे, आणि हे आपण 2011 पासून एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरत आहे.
मार्कर जे आहेत ते आत्ताच का वापरले, यापूर्वी आपण शाई वापरत होतो, मग असा प्रश्न आहे. हे बघा, ऍक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या 10 वर्षानंतर होत आहेत. त्याच्यामुळे या निवडणुकामध्ये काय पद्धत आहे, कुठल्या प्रकारची सिस्टीम आहे, अनेक ठिकाणी आता 4 एका वॉर्डमधून 4 निवडून द्यायचे. त्याच्यामुळे मध्ये सुद्धा मतदारांना संभ्रम आहे. याच्यामध्ये आम्ही अॅनिमेशन व्हिडिओ पण तयार केले, मतदारांना किती मतं द्यायची आहेत, कशा प्रकारे द्यायची आहेत, कुठल्या मतपत्रिकेचा कलर कोणता कोणता आहे. पण आता याच्यामध्ये काही मतदारांनी ते बघितले नसतात, तर त्याच्यामुळे त्यांचा थोडं गोंधळ उडतो आल्यानंतर. राज्य निवडणूक आयोगाला किंवा महापालिका आयुक्तांना थेट अशा स्वरूपामध्ये म्हणजे गुन्हेगार स्वरूपातच गृहीत धरले. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की तुमच्यावर कारवाई करावी, तुमच्यावर राज्य निवडणूक आयोग हे सॉफ्ट टार्गेट केलं जाते. ऍक्च्युली सर्वच गोष्टीसाठी राज्य निवडणूक आयोग जबाबदार नाही. काही जबाबदारी मतदारांची पण आहे, जबाबदारी राजकीय पक्षांची पण आहे, जबाबदारी उमेदवारांची पण आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी मतदानाचा